एका शहरामध्ये राहणारे दोन जीवलग मित्र होते. नेहमी दोघ जण एकमेकांच्या सोबत फिरत होते. एक दिवस अशाच पद्धतीनं दोघ जण फिरत फिरत एका अशा ठिकाणी गेले ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय हा सर्रासपणानं चालतो. त्या ठिकाणी कुंठणखाना असतो. अशा ठिकाणी ते दोनही मित्र जातात. पण मात्र जो पहिला मित्र आहे त्या मित्राला त्या ठिकाणी जायचं होतं. सगळं काही जवळून जाऊन त्या ठिकाणी पाहायचं होतं आणि एक वेगळा अनुभव घ्यायचा होता. म्हणून तो त्याच्या मित्राला म्हणला की चल आपण दोघं जण काय करू, जरा तिथून एक चक्कर मारून येऊ, जरा नजारा तर बघून येऊ. पण मात्र त्याचा जो दुसरा मित्र आहे त्याचं नाव मनीष आहे. तो मनीष म्हणतो की नाही बाबा, मी काही तुझ्यासोबत येत नाही, तुला जायचं तर तू एकटा जा. मग तो म्हणतो तू का माझा मित्र नाही का, तो का असा आहे का, तो तसा आहे का, बस झाला का, इथं साथ सोडली का, असं म्हणून तो त्याचा मित्र त्या मनीषला बळजबरी ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो त्या ठिकाणी बळजबरी घेऊन जातो. मग त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर बऱ्याच महिला त्या ठिकाणी उभा असतात, काही सुंदर सुंदर तरुण्या सुद्धा असतात. मग तो मित्राला एक सुंदर तरुणी आवडते आणि तो एका तरुणीला महिलेला घेऊन रूम मध्ये जातो. मग बाहेर थांबलेला जो मनीष असतो तो मनीष सुद्धा आजूबाजूला इकडं तिकडं चक्रा मारतो. तेव्हा त्याला सुद्धा एक सुंदर तरुणी दिसते आणि त्या तरुणीकडं हा मनीष नावाचा तरुण जातो. त्या ठिकाणी गेल्यानंतर दोघ जण काही वेळ त्या ठिकाणी घालवतात आणि मग काही वेळानंतर दोघही मित्र त्या रूम मधून त्या परिसरामधून बाहेर येतात. मग बाहेर आल्यानंतर दोघ जण एकमेकांना गप्पा मारतात. कस काय झालं, कशी मज्जा आली, काय झाली. जेव्हा तो मित्र सांगतो की मी जेव्हा गेलो तिथं काय मज्जा आली, असं झालं तसं झालं, पण तो जो मनीष आहे तो काहीही बोलत नाही, फक्त मनातल्या मनात हसत राहतो. मग त्याचा मित्र म्हणतो अरे तू आतमध्ये गेला होता, मग निस्ताच वापस आला का, काही केलं का नाही, काही तुला मज्जा आली का नाही ते तरी सांग. तेव्हा मनीष म्हणतो की मी ज्या तरुणीकडे गेलो होतो ती दिसायला खूपच सुंदर होती. काय तिचं हसणं, काय तिचं बोलणं, काय तिचे केस, हे फक्त तिचे तो तारीफच करत होता. हे पाहून त्या मित्राला राग आला की तू तिथे तारीफ करतोय, तू फक्त जाऊनच आलास इतकी तारीफ करतोय, पहिले तर लय नाही नाही म्हणत होता, असं कस काय, असा तुला एकदम स्वभाव बदलला. तो मनीष मला काही नाही, खूप मजा आली, एकदम आनंदी आनंद वातावरण वाटलं. पण मात्र जेव्हा दुसऱ्यांदा तो मनीषच पुन्हा त्याच्या मित्राला म्हणतो की चल आपण पुन्हा त्या ठिकाणी जाऊ, तेव्हा मात्र त्याचा मित्र म्हणतो की आता माझ्याकडे पैसे नाहीत, तुला जायचं तर मी तुझ्या सोबत येतो. मग पुन्हा एकदा तो त्या ठिकाणी जातो, पुन्हा त्याच तरुणीकडे जातो आणि त्याच तरुणीसोबत गेल्यानंतर पुन्हा तिच्यासोबत काही वेळ घालवतो. अशा पद्धतीनं वारंवार 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 तो मनीष नावाचा तरुण जो मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होता, स्वतःच्या खाण्यापिण्याचे वांदे असून पैसे कमवून त्या वेश्येकडे जाऊन पैसे घालत होता, त्याच्यासोबत गप्पा मारत होता, त्याच महिलेसोबत या तरुणाला प्यार झाला होता, म्हणजे प्रेम झालं होतं. आणि ज्या पद्धतीनं प्रेम झालं ते प्रेम त्यानं अशा काही पद्धतीनं निभावलं की तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यानं अनेक प्रयत्न केले, अनेक लोकांनी त्याला विरोध केला, तिच्यासोबत लग्न करू नको असं सांगितलं. पण मात्र तो मनीष नावाचा तरुण त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. सगळ्यांचं मत झुगारून त्यानं तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण मात्र तिच्यासोबत लग्न करणं हे काही सोपं नव्हतं. ती एक वेश्या व्यवसाय करणारी महिला होती आणि त्या ठिकाणाहून बाहेर काढणं तिला काही सोपं नव्हतं. पण मात्र तरी सुद्धा हा तरुण माग हटला नाही, जीवाची बाजी लावली आणि त्यांनी तिला त्या ठिकाणाहून बाहेर काढलं, लग्न केलं, सुखाचा संसार केला. अशी ही कहाणी आहे. मस्त धक्कादायक अशी गोष्ट आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील मेरठ मधल्या ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आता तुम्हाला वाटेल काय उत्तर प्रदेशची दुसऱ्या राज्यातली गोष्ट आहे, घटना आहे, पण मात्र एवढी खतरनाक आणि एवढी मजेदार ही गोष्ट आहे की त्याच्यामधून नक्कीच त्या मुलाचं कौतुक करावं, समर्थन करावं का विरोध करावा हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. तर याच ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारा एक मनीष नावाचा तरुण होता. मोलमजुरी करून आपलं उदरनिर्वाह करत होता, उरले सुरले पैसे घरी सुद्धा देत होता. मग याच मेरठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक परिसर आहे, त्याला कबाडी परिसर म्हणतात. त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो, त्या ठिकाणी काही वेश्या महिलांची घरं आहेत, कुंटणखाना आहे. याच परिसरामध्ये एक दिवस त्याचा मित्र त्याला घेऊन गेला होता आणि एका सुंदर तरुणीकडं हा मनीष नावाचा तरुण गेला होता.
तिला पाहताच प्रत्यक्षदर्शी जेव्हा तिला पाहिलं तेव्हाच हा तिच्या प्रेमात पडला होता. तिनं जेवढे पैसे मागितले तेवढे पैसे यानं तिला दिले, तिच्यासोबत आतमध्ये गेला आणि तिला गप्पा मारत बसला. पण मात्र ती जी तरुणी आहे ती पहिल्या वेळेस त्याला जास्त काही बोलली नाही, फक्त स्वतःचं नाव सांगितलं आणि तुझे पैसे देऊन तुझं काम कर, या ठिकाणाहून निघून जा, असं थेटपणाने त्याला सांगितलं. पण मात्र त्यानं फक्त पैसेच दिले, तिला हात सुद्धा लावला नाही. त्या ठिकाणाहून तो तसाच बाहेर वापस आला आणि त्याच्या मित्राला तिच्याबद्दल तारीफ करू लागला, तिच्याबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी सांगू लागला. आता त्याच्या मनामध्ये ती एवढ्या मोठ्या प्रमाणात भरली होती की हा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्या मित्राला तिच्याकडे घेऊन गेला. म्हणजे त्याचा मित्र दुसरीकडे गेला, हा पुन्हा त्याच तरुणीकडे गेला आणि पुन्हा तिच्यासोबत तिचं नाव, तिचं गाव आणि तिच्याबद्दल काही वैयक्तिक माहिती विचारू लागला. पुन्हा त्या तरुणीने तेच सांगितलं की तुला तुझं काय करायचं, तू तुझं काम कर, पैसे दे आणि निघून जा. पुन्हा त्या तरुणाने त्याच पद्धतीनं केलं. काही दिवस निघून गेले आणि हा सातत्यानं त्याच तरुणीकडे जात राहिला. आता त्या ठिकाणी जी कोठा चालवणारी महिला होती, त्या वेश्या व्यवसाय करणारी जी महिला होती, तिची जी मालकीन होती, त्या मालकिनीच्या गोष्ट लक्षात आली आहे की हा तरुण हिच्याकडे नेहमीच येतोय, म्हणजे याला नक्कीच ती आवडलेली असेल. म्हणून आपण काय करू, आता त्याच्याकडून जास्त पैसे घेऊ. म्हणून त्या कोठ्याच्या मालकिनीनं त्या तरुणाकडून मनीष नावाच्या जास्त पैसे घ्यायला सुरुवात केली. आता हा आधीच मोलमजुरी करणारा, दिवसभर काम करणारा, इकडून तिकडून जेवढे पैसे कमवले तेवढे त्या ठिकाणी देणारा, आणि आता त्या मालकिनीने तिचा भाव वाढवल्यामुळं याला काय करावा काय नाही समजत नव्हतं. पण मात्र याला तरी सुद्धा तिच्यावर प्यार झाला होता, तिला भेटल्याशिवाय याला करमत नव्हतं. म्हणून यानं अजून जास्त पैसे कमवायला सुरुवात केली, दिवसा रात्री दोन्ही टाइम काम करायला सुरुवात केली, जास्त पैसे कमवले आणि तिच्याकडं पुन्हा तो गेला. जेवढे पैसे तिने सांगितले तेवढे पैसे दिले आणि तिच्याकडे जात राहिला. आता त्या सुंदर तरुणीला सुद्धा कळालेलं होतं की हा तिच्यावर प्रेम करू लागलेला आहे आणि तो तिच्या किती प्रेमात पडलेला आहे. म्हणून त्या तरुणीनं सुद्धा त्याला काही गोष्टी सांगायचं ठरवलेलं होतं. जेव्हा मनीषनं तिच्या जवळ जाऊन तिला विचारलं की आता तरी सांग तुझ्यासोबत नेमकं काय घडलेलं आहे, कारण की तू या ठिकाणी मर्जीनं आलेली नाहीयेस, तर तुला बळजबरी या ठिकाणी आणलेलं आहे असंच दिसतंय. कारण की तू दिसायला अतिशय सुंदर आहेस, सगळा तुझा स्वभाव सुद्धा चांगला आहे, तुझं बोलणं सुद्धा चांगलं आहे, मग तू या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये आली कस काय, तुझ्याबद्दल नक्कीच मला सांग, मला ते ऐकायला आवडेल. आता एवढं सगळं झाल्यानंतर त्या तरुणीनं त्या मनीषला मनातल्या सगळ्या काही गोष्टी सांगायचं ठरवलं. तिनं सांगितलं की ती मूळची उत्तर प्रदेशातली नसून पश्चिम बंगाल राज्यातली आहे आणि पश्चिम बंगाल राज्यातल्या एका हायवेच्या कडेला तिचं एक अत्यंत गरीब छोटंसं घर आहे. त्या घरामध्ये ती राहत होती आणि तिच्या ठिकाणी राहून आपला उदरनिर्वाह आई वडिलांसोबत करत होती. पण मात्र एक दिवस एक जो ट्रक चालक आहे, जो उत्तर प्रदेशातून दिल्लीहून पश्चिम बंगालच्या दिशेनं निघालेला होता, त्यांच्या घराच्या अंतरापासून काही अंतरावर हायवे रोड आहे, त्या रोडवर एका त्या व्यक्तीचं ट्रक बंद पडलं. अचानक ट्रक बंद पडल्यानंतर आजूबाजूला कोणतंही गॅरेज, कुठला मेकॅनिक नसल्यामुळं तो ट्रक ड्रायव्हर मदत मागण्यासाठी यांच्या घरी आला. यांच्या घरी आल्यानंतर त्या तरुणीला तिच्या आईवडिलांना म्हणला की माझी गाडी इथं बंद पडली, आजूबाजूला कुठं मेकॅनिक नाही, गॅरेज नाही, आणि ती गाडी आता नीट होईपर्यंत मला कुठं राहण्याची सुद्धा व्यवस्था नाही, मला थोडं पाणी आणि थोडं जेवण मिळेल का, अशी मागणी त्याने त्यांच्याकडे केली. म्हणून या तरुणीच्या घरच्यांनी त्याला जेवण दिलं, पाणी दिलं आणि त्याची चांगली सोय केली. मग तो त्या ठिकाणी जेवण बिवण करून गेल्यानंतर पुन्हा त्याच्या गाडीकडे गेला, गाडी नीट करून निघून गेला. पण मात्र जेव्हा तो वापस जाणार होता तेव्हा तो याच रोडने गेला आणि वापस येताना त्याने एक छोटंसं काहीतरी गिफ्ट आणलं आणि ते गिफ्ट पुन्हा त्यानं यांच्या घरी आणून दिलं आणि सांगितलं तुमचे आभार झाले, तुम्ही माझी मदत केली, मला खायला दिलं, मला पाणी दिलं, माझी चांगली सोय केली, म्हणून त्यांनी त्यांचे धन्यवाद मानले. मग प्रत्येक वेळी जाता येता तो यांच्या घरी थांबायचा, काही ना काहीतरी भेट वस्तू द्यायचा, त्यांच्यासोबत गोड गोड चांगल्या पद्धतीनं बोलायचा. मग अशाच माध्यमातून त्यांची आणि या तरुणीच्या घरच्यांची चांगली ओळख झाली होती, जणू काही त्यांचं एक नातच आहे. अशा पद्धतीनं ओळख झाल्यामुळं यांचा सुद्धा त्यांच्यावर विश्वास बसलेला होता. मग तो ट्रक ड्रायव्हर त्या तरुणीच्या घरच्यांना म्हणला की तुमची मुलगी तर दिसायला खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी राहून ती काय करणार आहे, एकतर तिला मोलमजुरी करावं लागेल, शेतात काम करावं लागेल, त्याच्यातून तिचं काय भलं होणार आहे. तुम्ही एक काम करा, तिला माझ्यासोबत दिल्लीला पाठवा
दिल्लीला तिला मोठा जॉब मिळेल, चांगली नोकरी मिळेल, ती मस्त पैसे कमवेल आणि तुम्हाला सुद्धा पैसे पाठवेल, तुमचं जीवन सार्थक होईल, तुम्हाला मोठा पैसा आनंद सुद्धा मिळेल. आता त्या आई वडिलांना वाटलं की हा चांगलं सांगतोय, खरं सांगतोय, आपली पोरगी खरंच या ठिकाणी राहून काहीही वेगळं करणार नाही, तिचं शिक्षण सुद्धा होणार नाही. म्हणून त्या ट्रक ड्रायव्हरवर विश्वास ठेवून या तरुणीच्या घरच्यांनी तिला त्याच्यासोबत पाठवलं आणि अजून काहीतरी गोड गोड बोलून तो तिला घेऊन दिल्लीला गेला. दिल्लीहून त्यानं थेट मेरठ गाठलं. मेरठमधल्या या व्यवसायामध्ये आणून त्या तरुणीला अगदी काही पैशांसाठी विकलं आणि विकून तो त्या ठिकाणाहून निघून गेला, फरार झाला. मग आता एकदा का व्यवसायामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणाहून कोणालाही बाहेर निघता येत नाही. निघलं तरी तिच्यासोबत कोणी सुखाचा संसार करत नाही आणि केला तरी त्याला समाज मान्यता देत नाही. म्हणून त्या तरुणीनं सुरुवातीला बाहेर निघण्याचे अनेक प्रयत्न केले होते, पण मात्र तिला मारहाण करणं, शिवीगाळ करणं, खोलीमध्ये डांबून ठेवणं, जेवण न देणं, असे वेगवेगळे प्रकरण तिच्यासोबत केले होते. मग अखेर वैतागून तिनं हा व्यवसाय करायला सुरुवात केली होती. अशी संपूर्ण कहाणी तिनं त्या अनिशला बोलून दाखवली होती. मग मनीषला सगळी कहाणी बोलून दाखवल्यानंतर त्याच्या डोळ्यामधून पाणी आलं. त्यानं तिचा फक्त हात हातात घेतला आणि तिला एक वचन दिलं की मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू माझा साथ देशील का, माझ्यासोबत या ठिकाणाहून येशील का. त्या तरुणीच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं, कारण की पहिल्यांदा तिला कोणतरी खरं प्रेम करणारा भेटला होता आणि या ठिकाणाहून बाहेर नेणार होता. पण तिनं सांगितलं की या ठिकाणाहून बाहेर निघणं काही सोपं नाहीये, या ठिकाणाहून बाहेर निघणं एवढं काही सोपं नाहीये, त्यासाठी बरंच काही करावं लागेल. माझ्या जीवाला धोका, तुझ्या सुद्धा जीवाला धोका आहे. पण मात्र त्या मनीषनं तिला वचन दिलं की तू फक्त ठाम राहा, माझ्यासोबत येण्याचा निर्णय कर, काहीही करेल, जीवाचं रान करेल, तुला या ठिकाणाहून बाहेर काढेल, असं वचन त्यानं त्या ठिकाणी तिला दिलं. आणि तिनं सुद्धा त्याला वचन दिलं की तू जर मला या ठिकाणाहून बाहेर काढलं तर मी तुझ्यासोबत लग्न करेन. आता इकडं सगळं वचन देऊन मनीष त्या ठिकाणाहून बाहेर आलेला होता. घडलेला प्रकार त्यानं त्याच्या मित्राला सांगितला होता. काय करावं काय नाही त्याला सुचत नव्हतं. वेगवेगळे प्रयत्न ते करत होता, वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेत होता, वेगवेगळ्या लोकांना सांगत होता की मला असं करायचं आहे, त्या तरुणीला तिथून बाहेर काढायचंय, मला तिच्यासोबत लग्न करायचंय. आता सगळेजण त्याला नावं ठेवत होते, तू का पागल झाला का, तुझ्या डोक्यात असे विचार कसं काय येतात, काय येतात, आम्ही काय समर्थन करणार नाही, आणि त्या ठिकाणाहून बाहेर काढणं तिला का सोपं आहे का, ते डोकं लय आघाव आहेत, असं आहे तसं आहे. ते सगळे त्याला धमकावून सांगत होते, त्याला जास्तच भीती घालत होते. पण मात्र त्या मनीषनं काही केल्या हार मानली नाही. त्याच्या मित्रांना सुद्धा त्याची साथ दिली. दोघा जणांनी मिळून त्याच ठिकाणची एक NGO गाठली. एक NGO म्हणजे जी अशी संस्था, ती अशा ज्या महिला आहेत, पीडित महिला आहेत, त्यांची समर्थन करत असतात, त्यांना साथ देत असतात, त्यांच्या दुःखात सुखात आडी अडचणीमध्ये मदत करत असतात, अशी एक संस्था आहे. त्या संस्थेकडं हा मनीष आणि त्याचा मित्र गेला. मग त्या संस्थेमध्ये गेल्यानंतर त्या संस्थेच्या एक मॅडम आहेत, त्यांचा त्या परिसरामध्ये मोठा दबदबा आहे, कारण की त्या चांगले निर्णय घेत असतात, महिलांच्या सुख दुःख आडी अडचणीमध्ये त्यांची मदत करत असतात. आणि त्यांच्याकडंच हा मनीष आणि त्याचा मित्र गेल्यामुळं त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार प्रामाणिकपणानं त्या संस्थेच्या ज्या मॅडम आहेत त्यांना बोलून दाखवला. त्या मॅडमनी सुद्धा सगळा प्रकार ऐकून घेतला. त्यांना सुद्धा कौतुक वाटलं की एक तरुण त्या तरुणीसोबत लग्न करतोय, तिची सुद्धा इच्छा आहे का. तेव्हा त्यांना सांगितलं की तिची सुद्धा इच्छा आहे, माझी सुद्धा इच्छा आहे, आणि मी काहीही केलं तिला बाहेर काढणार आहे, तिला त्या ठिकाणी ठेवू देणार नाही. म्हणून त्या NGOच्या मॅडमने त्याचं मदत करायचं ठरवलं. त्यानं त्याचा हात पकडला आणि थेट त्या व्यवसायालयामध्ये त्या मॅडमला घेऊन गेला. आता त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्या पठ्याच्या मालकिनीला सांगितलं की हा तरुण त्या तरुणीवर प्रेम करतोय. तिचं नाव सुद्धा समोर आलेलं आहे, पण आपण तिचं नाव सांगत नाहीये. त्या तरुणीचं नाव घेतलं आणि या तरुणीवर हा तरुण प्रेम करतोय, तो तिला या ठिकाणाहून घेऊन जाणार आहे, तिच्यासोबत लग्न करणार आहे, तिचा सुखाचा संसार करणार आहे, आणि ही जी सगळी दरंदगी आहे, ही जी जिंदगी आहे, हिच्यामधून तिला तो नवजीवन देणार आहे. म्हणून तिला तुम्ही काय करा, त्याच्यासोबत पाठवा, कुठलाही वादविवाद घालू नका, असं त्या मॅडमनं त्या कोठ्याच्या मालकिनीला सांगितलं आणि तिला घेऊन त्या ठिकाणाहून निघून जाण्याच्या तयारीत होते. पण मात्र त्या कोठ्याच्या मालकिनीला एवढा काय राग आला, ती म्हणली नाही नाही, अजिबात असं होणार नाही, तिला या ठिकाणाहून घेऊन जाता येणार नाही,
जर तुम्ही आज तिला नेलं तर उद्या दुसऱ्या सुद्धा तरुणी म्हणतील की असं झालं तसं झालं, मग तुम्हाला तिला या ठिकाणाहून घेऊन जाता येणार नाही. आजूबाजूच्या महिला सुद्धा आरडत होत्या, वरडत होत्या, विरोध करत होत्या. पण मात्र त्या मॅडम म्हणल्या की सगळेजण शांत बसा, आरडाओरडा करायचा प्रयत्न करू नका, कारण की मी ज्या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगते त्या पद्धतीनं तुम्ही ऐका, नाहीतर मला थेट पोलीस कारवाई करावी लागेल. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलवावं लागेल आणि तुमचे काय काय धंदे आहेत, अजून काय काय कारनामे आहेत ते सगळे मला माहीत आहेत. गुन्ह्या गोविंदानं जर तुमचा व्यवसाय अशाच पद्धतीनं चालू द्यायचा असेल, कोणालाही विरोध न करता, तर चालू द्या, नाहीतर मग हे सगळं तुम्हाला बंद करावं लागेल, असं थेट धमकी त्या मालकिनीला दिली. आणि त्या पोरीला सुद्धा सांगितलं, जर तू त्याच्यासोबत खरं प्रेम करणार असेल तर त्याचा हात पकड आणि कोणालाही न घाबरता या ठिकाणाहून निघून जा. तुमच्या दोघाला कोण रोखतं आणि कोण आडवं येतं मी या ठिकाणाहून पाहते. असं सांगितल्यानंतर त्या तरुणीनं सुद्धा त्या मनीष नावाच्या तरुणाचा हात पकडला. दोघं जण त्या कोठ्याच्या बाहेर गेले आणि कोणी सुद्धा त्यांना हात लावायची किंवा आडवं येण्याची हिंमत केली नाही, जोपर्यंत त्या संस्थेच्या मॅडम त्या ठिकाणी उभा होत्या. त्या ठिकाणाहून गेल्यानंतर त्या संस्थेच्या मॅडमनं या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या परिसरामध्ये असणारे जे वरिष्ठ लोक आहेत, जे अशा संस्थेला मदत करत असतात, आर्थिक निधी देत असतात, तशा लोकांसोबत संपर्क साधला. सांगितलं की असं असं तरुण तरुणीचं जोडपं आहे आणि असा असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता त्या मोठमोठ्या दानशूर लोकांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचं समर्थन केलं. त्यांच्या सुखी संसारासाठी कोणी भांडे देणं असेल, कोणी घरातलं साहित्य असेल, कोणी रूमसाठी पैसे असेल, अशी वेगवेगळी अनेकांनी आर्थिक मदत दिली त्या दोघा जणांचा सुखी संसार व्हावा म्हणून. आता सुखी संसार व्हावा म्हणून त्याच्याकडं एवढी आर्थिक मदत आलेली होती की आता त्याला मोलमजुरी करायची सुद्धा गरज राहिलेली नव्हती. त्याने एका ठिकाणी भाड्यानं रूम घेतली. त्या ठिकाणी ते नवरा बायकोचं जोडपं अगदी आनंदाने राहू लागलं आणि लोकांनी केलेली जी मदत आहे त्या मदतीमधून संसार उपयोगी वस्तू सुद्धा आल्या होत्या, काही पैसे आले होते. त्या पैशाच्या माध्यमातून त्याने एक ऑटो रिक्षा घेतली आणि तो ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह, घर संसार सुद्धा करत होता. सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. पण मात्र त्यानं इकडं लग्न केल्यामुळं, तेही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेसोबत लग्न केल्यामुळं ही बातमी त्या मनीषच्या घरी समजली होती. घरच्यांनी कडाडून विरोध केला, तू का पागल झालाय का, आमचं नाव खराब करतोय, आमच्या नावाला असं करतोय तसं करतोय, त्याला जे नाही ते नावं ठेवायला सुरुवात केली. तुला पाहुणे रावळे बोलणार नाही, तुला मित्र बोलणार नाहीत, तू काय आमच्या घरी यायचं नाही, तू आणि ती पोरगी तिकडंच तसंच राहा, असं त्याच्या घरच्यांनी थेट सांगितलं. ते म्हणे काही हरकत नाही, नका सांभाळू नका सांभाळू, मी माझी बायको आम्ही दोघं जण सुखाचा संसार करू. त्यानं सुखाचा संसार त्या ठिकाणी सुरू केला. बघता बघता काही दिवस निघून गेले. या सुखी संसारामध्ये त्यांना एक मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर अजून त्यांचं भलं झालं. त्याची कमाई सुद्धा वाढलेली होती, रिक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालत होता, घर सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालत होतं, सगळं काही सुरळीतपणानं होतं. मग बघता बघता पहिली मुलगी झाली. काही वर्षानंतर पुन्हा दुसरी अजून एक मुलगी झाली. संसार आनंदी अजून फुलला, अजून एवढा फुलला की एक दिवस मनीषची जी बायको आहे त्या बायकोला तिचीच सासू भेटायला आली आणि रस्त्याच्या कडेला दोघी जणींची भेट झाली. बघता क्षणी मनीषची आई सुद्धा त्या सुनेकडे पाहून एकदम खुश झाली. तिच्या हातामध्ये असणारं लेकरू पाहून सुद्धा खुश झाली, कारण की दिसायला सुद्धा ती तरुणी सुंदर होती, झालेलं लेकरू सुद्धा सुंदर होतं. हे आपल्या पोराचंच आहे आणि ही आपली सून आहे हे पाहिल्यानंतर त्या मनीषच्या आईला आनंद झाला. झालं गेलं विसरून जा म्हणून तिनं तिच्या सुनेचा स्वीकार केला आणि या ठिकाणी न राहता आपण आपल्या घरी जाऊ, आनंदाने राहू, असं त्या सुनेला सांगितलं. पण मात्र मनीषचा जो बाप होता त्यानं सुद्धा कडाडून विरोध या नात्याला केला होता. पण मात्र तो बाप सुद्धा पगाळला होता. पोराचं जीवन, त्याची बायको, त्याची लेकरं पाहून तो सुद्धा सगळं काही विसरून गेला होता आणि त्याच्या पोराला, बायकोला घरी येण्याला सांगितलं होतं. पण मात्र तो मनीष त्याच्या निर्णयावर ठाम राहिला होता आणि त्याच्या आईवडिलांना त्यांनी सांगितलं की मी तुमची काळजी घेईल, मी तुमचा सांभाळ करेल, पण मात्र मी तुमच्या घरी येणार नाही. मी आज जे काही आहे हिच्यामुळं आहे आणि हिच्यामुळं माझा सुखाचा संसार झालेला आहे. आज माझं सगळं आनंद वातावरण आहे. उलट मी तुमच्याकडे न येता तुम्ही माझ्याकडे या, आपण या ठिकाणी आनंद राहू आणि सुखाचा संसार करू, असं त्यानं त्या ठिकाणी सांगितलं. आणि जे लोक पहिले नाव ठेवत होते, त्याला नको नको ते बोलत होते,
तेच आज त्याचं गुणगान गाऊ लागले होते. सगळे लोक त्याला चांगलं म्हणत होते, कारण की त्यानं जे केलं होतं ते चुकीचं नव्हतं केलं. त्याला त्या तरुणीसोबत प्यार झाला होता, प्रेम झालं होतं, आणि ते प्रेम त्यानं शेवटपर्यंत निभावलेलं होतं. त्या तरुणीला त्यानं खरं आयुष्य दिलं होतं. त्या तसल्या दुनियेमधून तिला बाहेर काढलं होतं. म्हणून त्याचं कौतुक अनेकांनी केलेलं होतं आणि त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार सुद्धा होत होते. त्याचं नाव सुद्धा मोठं झालं होतं. वर्तमानपत्रामध्ये, टी व्ही चॅनलमध्ये सुद्धा ही बातमी त्या काळी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती. नेमकं मनीषनं ज्या पद्धतीनं केलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की त्याचं नाव गाव, पूर्ण नाव, त्या तरुणीचं नाव, सगळं काही समोर आलेलं आहे. पण मात्र त्यांचं आयुष्य सुखाचं चालू आहे. पुन्हा त्यांना जुनी ओळख मिळू नये म्हणून आपण त्यांचं नाव गाव पत्ता काहीही सांगितलेलं नाही. फक्त जो तरुण आहे त्याचं नावच आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे, कारण की त्यानं जी कामगिरी केली आहे त्यामुळं सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने त्याचं प्रेम निभावलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.